नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, म्हाडा भरती 2021ची तयारी करत असणाऱ्या आमच्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या आम्हाला सूचना येत होत्या की म्हाडा भरती 2021ची जी सिरीज आम्ही 10 डिसेंबर रोजी बंद केली होती ती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि म्हाडा भरती 2021 या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या 4 विषयांसाठी सारखाच आहे, म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान. टेक्निकल हा विषय फक्त एक अतिरिक्त विषय आहे म्हाडा भरती 2021साठी. मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला आपल्याला सांगायचे आहे की आपण भूमी अभिलेख विभाग भरती 2021ची तयारी करत असाल आणि आपण म्हाडा भरती 2021साठी सुद्धा फॉर्म भरलेला असेल तर हे मराठी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी या विषयावरचे जे व्हिडिओ आम्ही बनवत आहोत हे सर्व व्हिडिओ या दोन्ही परीक्षांसाठी ॲप्लिकेबल असतील आणि त्यामुळेच आम्ही आजच्या या भागापासून आमच्या या व्हिडिओमध्ये म्हाडा भरती 2021चा सुद्धा उल्लेख करत आहोत. मित्रांनो, आजचा आपला इंग्रजी या विषयावरील सराव प्रश्नाचा 4था भाग आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस बाय लिप्स अँड बाउंड्स. तर मित्रांनो, या ठिकाणी बाय लिप्स अँड बाउंड्स याचा अर्थ होतो रॅपिडली, म्हणजे अतिशय वेगाने. तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे ॲट अ रॅपिड पेस, म्हणजे बाय लीप अँड बाउंड्स याचा अर्थ होतो ॲट अ रॅपिड पेस, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज ॲट लार्ज. आणि या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि वेळ सुरू होते. मित्रांनो, 10 सेकंदाचा आम्ही आपल्याला वेळ देत आहोत, त्यामध्ये आपण विचार करून आपलं उत्तर निश्चित करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲट लार्ज या इडियम अँड फ्रेज याचा अर्थ होतो फ्री, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. मित्रांनो, हा जो फ्रेज आहे हा फ्रेज इट इज पर्टिक्युलरली यूज्ड फॉर क्रिमिनल्स अँड ॲनिमल्स. म्हणजे आरोपी असतील किंवा प्राणी असतील, हे जेव्हा तुरुंगातून पळून जातात तेव्हा त्यांना ॲट लार्ज हा फ्रेज वापरण्यात येतो. ॲट लार्ज म्हणजे फ्री होणे किंवा मुक्त होणे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज ॲट डॅगर्स ड्रॉन. आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपली वेळ सुरू होती. तर मित्रांनो, ॲट डॅगर्स ड्रॉन याचा अर्थ होतो प्रखर विरोधक, आणि ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो बिटरली हॉस्टाईल, म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिटरली हॉस्टाईल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम अँड फ्रेज टू कॉल नेम्स.
आणि वेळ सुरू होती आत्ता. तर मित्रांनो, या ठिकाणी टू कॉल नेम्स याचा अर्थ होतो टू इन्सल्ट. आणि टू इन्सल्टला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून जो समानार्थी शब्द आहे तो आहे टू अब्यूज. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. टू कॉल नेम्स मीन्स टू अब्यूज म्हणजे इन्सल्ट करणे एखाद्याचा. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम अँड फ्रेज. टू पॉकेट अँड इन्सल्ट. आणि 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि वेळ सुरू होती आहे. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. टू पॉकेट अँड इन्सल्ट याचा अर्थ होतो टू टॉलरेट. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, पिक आउट द मीनिंग ऑफ द वर्ड ब्लू बियर्ड. मित्रांनो, ब्लू बियर्ड याचा अर्थ होतो की असा व्यक्ती जो अनेक लग्न करतोय आणि त्याच्या ज्या बायका आहेत त्यांना मारतो. म्हणजे अ पर्सन हू मॅरीज अँड किल्स वन वाईफ आफ्टर ऑदर. म्हणजे या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून कोणता पर्याय बरोबर असेल तर नक्कीच पर्याय क्रमांक 4. अ मॅन हू मर्डर्स हिज वाईफ्स. वाईफचं प्लुरल फॉर्म जे आहे ते आहे वाईव्स. पुढचा प्रश्न आहे, मिस फ्लोरन्स नाइटिंगेल वॉज द वर्स्ट एनिमी ऑफ रेड टॅपिझम. Identify the correct meaning of the underlined phrase. मित्रांनो, रेड टॅपिझम या फ्रेजचा अर्थ या ठिकाणी विचारलेला आहे. तर रेड टॅपिझम याचा अर्थ होतो मराठीमध्ये की लाल फितीमध्ये अडकणे. लाल फितीमध्ये अडकणे. लाल फितीमध्ये अडकणे म्हणजे सरकारी नियम, आपण त्याला लाल फित असं म्हणतो की सरकारी नियमांमध्ये अडकणे. म्हणजे एक्सेसिव्ह रेग्युलेशन ऑन रिजिड कन्फॉर्मिटी टू फॉर्मल रूल्स असा याचा अर्थ होतो. रेड टॅपिझम म्हणजे साधारणपणे सरकारी नियमांमध्ये अडकणे. तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून आपण या ठिकाणी पाहू शकतो की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे डिले ड्यू टू ऑफिस रूटीन. म्हणजे ऑफिसचे जे नियम आहेत, सरकारी कार्यालयांचे जे नियम आहेत त्यामध्ये अडकणे म्हणजे काय, त्यामुळे एखादं काम अडकणे म्हणजे काय तर रेड टॅपिझम. पुढचा प्रश्न आहे, There lived a great prince who was rich and powerful. Identify the type of sentence. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर हे वाक्य आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मित्रांनो,
कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? जे दिलेलं वाक्य आहे त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स केव्हा म्हणतो? तर जर वाक्य अँड किंवा ऑरने जोडलेले असेल. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे वाक्य जे आहे हे अँडने जोडलेले आहे. तर जे वाक्य ज्या वाक्यामध्ये अँड किंवा ऑर येते ते साधारणपणे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. आपण इतर जे वाक्य आहेत म्हणजे सिंपल सेंटेन्स. आता सिंपल सेंटेन्स म्हणजे कसलं वाक्य? तर असं वाक्य ज्याची सुरुवात सब्जेक्ट न होते, त्यानंतर पुढे असेल व्हर्ब आणि त्यानंतर असेल ऑब्जेक्ट, म्हणजे या वाक्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये कॉमा किंवा सेमिकोलन असेल, अशा पद्धतीचं चिन्ह म्हणजे सेमिकोलन येत असेल तर ते वाक्य असतं कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये कॉमा किंवा सेमिकोलन आणि अँड किंवा ऑर येत असेल तर ते कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. तर अशा पद्धतीनं हे साधे काही नियम आहेत ज्याच्या आधारे आपण टाईप ऑफ सेंटेन्स जे आहे ते शोधू शकतो. तर वरील वाक्यामध्ये अँड आलेलं आहे त्यामुळे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, राणी आस्क्ड राजू टू लेट हर गो देन. मित्रांनो, हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमधलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न काय दिला आहे? पिक आउट द करेक्ट डायरेक्ट नॅरेशन ऑफ द अबाव सेंटेन्स. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच दिलेला आहे त्याचं आपल्याला डायरेक्ट नॅरेशन किंवा डायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लेट मी गो नाऊ. हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे नॅरेट केलेलं वाक्य आहे. लेट मी गो नाऊ सेड राणी टू राजू. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे आपल्याला नियम माहिती आहेत की जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य असतं सेड राणी टू राजू, या ठिकाणी आपण राणी सेडच्या ठिकाणी आस्क्ड म्हणतो, आस्क्ड राजू. आणि जेव्हा वाक्याची सुरुवात लेटने होत असते तेव्हा पुढे येतं टू आणि परत लेट. आणि मीच्या जागी या ठिकाणी राणी ही फेमिनाईन किंवा या ठिकाणी आपल्याला जेंडर जे आहे फिमेल जेंडर आहे म्हणून या ठिकाणी हर हे येईल. लेट हर गो आणि नाऊच्या ठिकाणी येतं देन. हे आपल्याला नियम माहिती आहेत. त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचमधलं वाक्य होतं त्याचं डायरेक्ट स्पीच आहे लेट मी गो नाऊ सेड राणी टू राजू. पुढचा प्रश्न आहे, प्लीज वेट ही कॅन स्टील केम. आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द मॉडेल अंडरलाइंड. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॉसिबिलिटी. म्हणजे अंडरलाइंड जे ऑक्झिलरी व्हर्ब या ठिकाणी आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या स्थितीमध्ये वापरलेलं आहे. प्लीज वेट ही कॅन स्टील केम म्हणजे याचा मराठी अर्थ असा होतो की कृपया आपण थोडी वाट पहा, तो अजूनही येण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. कॅन हा काय दर्शवितो तर पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवितो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, द टू फ्रेंड्स फेल आउट ओव्हर अ ट्रिफल. आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द अंडरलाइंड फ्रेज. फेल आउट हा जो अंडरलाइंड फ्रेज आहे त्याचा मीनिंग या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे.
तर मित्रांनो, या ठिकाणी ट्रिफलचा अर्थ होतो क्षुल्लक कारण, आणि फेल आउट हा जो फ्रेज आहे याचा अर्थ होतो भांडण करणे. म्हणजे त्या दोन मित्रांनी क्षुल्लक कारणावरून भांडण केले, अशा पद्धतीचा याचा अर्थ होतो. फेल आउट म्हणजे भांडण करणे. मग याला हा अधोरेखित करणारा दिलेल्या पर्यायातून कोणता शब्द आहे, तर तो आहे क्वॅरेल. क्वॅरेल म्हणजे भांडण करणे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अफर्मेटिव्ह फॉर द फॉलोइंग निगेटिव्ह सेंटेन्स. नन बट पुअर डिझर्व हेल्प. मित्रांनो, या ठिकाणी अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह हे सेंटेन्स कन्वर्जन करत असताना त्या वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो किंवा वाक्याचा अर्थ हा बदलला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. आता हे वाक्य काय आहे की नन बट पुअर डिझर्व हेल्प, म्हणजे कोणीही नाही परंतु गरीब लोक हे मदतीसाठी पात्र असतात. म्हणजे गरीब व्यक्ती फक्त जे आहेत त्या मदतीसाठी पात्र असतात. आता याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं बनवता येईल, तर जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अधोरेखित करत आहे द पुअर अलोन डिझर्व हेल्प. फक्त गरीब लोक हे मदतीसाठी पात्र आहेत. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, इन दिस क्वेश्चन आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबमिटेड फॉर द गिवन इडियम और फ्रेज इन द सेंटेन्स. सेंटेन्स आहे, आय वॉज टेकन अबॅक व्हेन सुनील अटॅक्ड मी. तर मित्रांनो, टेकन अबॅक हा जो फ्रेज आहे याचा अर्थ होतो नकळतपणे पकडले जाणे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा सुनीलने माझ्यावर अटॅक केला तेव्हा नकळतपणे मी पकडलो गेलो. म्हणजे टेकन अबॅक याचा अर्थ दिलेल्या पर्यायातून कोणता बरोबर आहे, तर तो आहे टू बी कॉट अनवेअर्स. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अनवेअर्स याचा अर्थ होतो नकळत. म्हणजे टू बी कॉट अनवेअर्स म्हणजे नकळतपणे पकडले जाणे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, द प्राइस वॉज वेल्थी डॅश डॅश ही वॉज अनहॅपी. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्स. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 स्टील. द प्राइस वॉज वेल्थी स्टील ही वॉज अनहॅपी. म्हणजे प्राइस ही चांगली होती परंतु तरीही तो अनहॅपी होता. तरीही म्हणजे स्टील ही वॉज अनहॅपी. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, आता 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत ए आणि बी. ही टर्न्ड क्विकली, ही टर्न्ड क्विक. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तर मित्रांनो, या ठिकाणी ही टर्न्ड क्विकली, क्विकली हे जे आहे हे ॲडवर्ब आहे आणि ॲडवर्ब हे नेहमी वर्बच्या नंतर येतं. अतिशय वेगाने
तो वळला अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे ए स्टेटमेंट बरोबर आहे. क्विक हे जे आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह हे व्हर्बच्या नंतर येत नाही. म्हणून या ठिकाणी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे तर स्टेटमेंट ए हे करेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. ओन्ली ए इज करेक्ट. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, आता एक वाक्य आहे किंवा काही शब्द दिलेले आहेत PQRS यामध्ये विभागून, जसं की मोहन इज सर्टनली द अबलेस्ट बॉय इन द क्लास. आणि या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पिक आउट द करेक्ट वर्ड ऑर्डर टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. तर मित्रांनो, जे या ठिकाणी शब्द दिलेले आहेत PQRS मध्ये, यांना एकत्र जोडून मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी बनवायचं आहे. मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी कसं बनेल तर मोहन इज सर्टनली द अबलेस्ट बॉय इन द क्लास अशा पद्धतीनं हे वाक्य बनेल. म्हणजे सिक्वेन्स कसा असेल PQRS, जो प्रश्नात दिलेला आहे तोच सिक्वेन्स असेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, आता 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत किंवा सेंटेन्सेस दिलेले आहेत. ए आहे राम इज ऑलवेज होपफुल फॉर गेटिंग गुड मार्क्स आणि बी आहे राम ऑलवेज इज होपफुल ऑफ गेटिंग गुड मार्क्स. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तर मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा ओनली स्टेटमेंट ए इज करेक्ट. म्हणजे राम इज ऑलवेज हे जे आहे हे नेहमी ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर किंवा व्हर्बच्या नंतर येतं. हे व्हर्बच्या किंवा ऑक्झिलरी व्हर्बच्या अगोदर येणार नाही. म्हणून या ठिकाणी ओनली ए इज करेक्ट म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, द अंडरलाइंड पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव ॲन एरर. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. इफ नो एरर से सो. म्हणजे जे खाली स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये जो अंडरलाइंड पार्ट आहे त्याच्यामध्ये एरर असण्याची शक्यता आहे. आणि जर नसेल एरर तर नो एरर म्हणून जो पर्याय आहे तो चूज करा असं म्हटलेलं आहे. वाक्य आहे, वी हॅव हॅड अ व्हेरी एन्जॉयबल हॉलिडे लास्ट समर. तर मित्रांनो, या ठिकाणी हे वाक्य जे आहे हे कोणत्या काळातलं आहे तर हे वाक्य भूतकाळातलं आहे. हे कशावरून लक्षात येतं तर लास्ट समर यावरून लक्षात येतं की पाठीमागचा वर्षीचा जो उन्हाळा होता त्याविषयीचं हे वाक्य आहे. मग लास्ट समर म्हणजे भूतकाळातलं असेल तर या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्ब कोणतं येईल तर हॅव हे येणार नाही, फक्त हॅड येईल. म्हणजे वी हॅड अ व्हेरी एन्जॉयबल हॉलिडे लास्ट समर. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाईप ऑफ द नाऊन इज द अंडरलाइंड वर्ड. आता सेंटेन्स आहे, विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. तर मित्रांनो, विजडम हे कोणत्या प्रकारचं नाऊन आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. विजडम म्हणजे शहाणपण. आता शहाणपण हे कोणत्या प्रकारचं नाऊन आहे तर हे आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट प्रकारचं नाऊन आहे. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भाववाचक नाम.
आता भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्याला प्रत्यक्ष ज्या नामाला प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही असे नाम. आता विजडम, शहाणपण, हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. इट इज अ नाउन विच वी कॅन फील. आपण ते फक्त फील करू शकतो, पाहू शकत नाही. आता इतर प्रकारचे जे नाउन इतर ऑप्शनमध्ये दिलेले आहेत, जसे की कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, याचे अर्थ आपण पाहूया. कॉमन नाउन. आता कॉमन नाउन म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सामान्य नाम. आणि सामान्य नाम म्हणजे काय, तर समान गुणधर्म दाखविणाऱ्या नामाला, म्हणजे समान गुणधर्म दाखविणाऱ्या, समान गुणधर्म दाखविणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला कॉमन नाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल बुक किंवा मॅन किंवा सिटी, अशा पद्धतीने हे कॉमन नाउन आहेत. आता प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय, एक पर्टिक्युलर नाव जे आपण देतो, याला मराठीमध्ये आपण विशेष नाम असं म्हणतो. विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष प्रकारचं नाव जे आपण देतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे नाव आहे सचिन, सचिन हे प्रॉपर नाउन आहे. एखाद्या सिटीचं नाव आहे पुणे, पुणे म्हणजे प्रॉपर नाउन आहे, याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. कलेक्टिव्ह नाउन, याला आपण मराठीमध्ये समूहवाचक नाम असं म्हणतो. समूहवाचक नाम. आता समूहवाचक नाम म्हणजे एखाद्या गोष्टींचा समूह असेल, जसं की क्रिकेट टीम, याच्यामध्ये एकाच प्रकारच्या व्यक्ती असतात किंवा एकाच प्रकारचे घटक असतात. किंवा बंच, याला आपण काय म्हणतो, समूहवाचक नाम म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. तर विजडम हे कोणत्या प्रकारचं नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड. द क्राऊड वॉज व्हेरी बिग. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे क्राऊड. क्राऊड म्हणजे काय, तर हे आहे समूहवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन आहे. कारण या ठिकाणी एकापेक्षा अनेक घटक आहेत. क्राऊड म्हणजे एकापेक्षा अनेक व्यक्ती असतात, म्हणून क्राऊड हे कलेक्टिव्ह नाउन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड. इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. मित्रांनो, इंटिग्रिटी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो प्रामाणिकपणा. आणि प्रामाणिकपणा हा कसा आहे, सो इट इज अ नाउन विच वी कॅनॉट सी बाय आवर आईज. आपण आपल्या डोळ्याने हे पाहू शकत नाही. म्हणजे कोणत्या प्रकारचं नाउन आहे, तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. 4 ऑप्शन्स आहेत, पुणे, मुंबई, नागपूर, विलेज. मित्रांनो, पुणे, मुंबई
आणि नागपूर हे प्रॉपर नाऊन आहेत, म्हणजे विशेष नाम आहेत. विलेज हे मात्र या ठिकाणी कॉमन नाऊन आहे. सामान्य नाम आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द कलेक्टिव्ह नाऊन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. मित्रांनो, दिलेल्या पर्यायातून पर्याय क्रमांक 4 हा कलेक्टिव्ह नाऊन दर्शवितो. प्लेयर्स. प्लेयर्स म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील ज्या एकाच घटकातील असतील, एकाच प्रकारच्या जातीतील असतील, तर प्लेयर्स म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन आहे. हे समूहवाचक नाम. आता इतर जे नाऊन आहेत ते आपण पाहूया. सेंचुरी. सेंचुरी हे प्रॉपर नाऊन आहे. सिटी हे कॉमन नाऊन आहे. औरंगाबाद प्रॉपर नाऊन आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, चूज द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. मित्रांनो, या ठिकाणी विजडम नाऊन जे आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जे आहे ते आहे विजडम, म्हणजे पर्याय क्रमांक 1. इतर नाऊन आपण पाहूया कोणत्या प्रकारचे आहेत. थीफ. थीफ हे कॉमन नाऊन आहे. शुगर. शुगर हे पदार्थवाचक नाम आहे, म्हणजे मटेरियल नाऊन ज्याला आपण म्हणतो. एअर. एअर हे कॉमन नाऊन आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न आहे, चूज द प्रॉपर नाऊन फ्रॉम द अल्टरनेटिव्स. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा प्रॉपर नाऊन आहे, म्हणजे वडगाव. वडगाव हे प्रॉपर नाऊन आहे. इतर नाऊन कोणत्या प्रकारचे आहेत. विलेज. विलेज हे कॉमन नाऊन आहे. सिटी हे सुद्धा कॉमन नाऊन आहे. आणि कॉलनी हे सुद्धा कॉमन नाऊन आहे. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे. फाइंड ऑड मॅन आउट. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा ऑड मॅन आउट आहे. 1, 2, 3 हे जे 3 पर्याय आहेत, म्हणजे फ्रीडम, विजडम आणि पॉवर्टी, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत. आणि पुअर मॅन हा जो आहे हा कॉमन नाऊन आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इंग्रजी या विषयावरील प्रश्नांचा सराव केला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.